नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघता दुपारी 1च्या बातम्या. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. मराठा आरक्षणासाठी राज्यातील विविध मराठा संघटनांची नवी मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते. मराठा आरक्षणाबाबत पुढची भूमिका नेमकी काय घ्यायची हे ठरवण्याकरता ही बैठक बोलावण्यात आली आहे. आधी असं वृत्त आलं होतं की भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेही या बैठकीला उपस्थित असतील, पण उदयनराजे या बैठकीत नाही आहेत, ते पुण्यात असल्याचं कळतंय. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी मराठा संघटनांनी पुढली रणनीती काय असावी या दृष्टीने चर्चा करायला सुरुवात केलेली असणार. आणि आता पुढची दिशा जी आहे मराठा संघटनांची ती ठरणार आहे या बैठकीमध्ये. या बैठकीत महत्त्वाचा मुद्दा असा होता की सकाळपर्यंत असं कळत होतं की 2 छत्रपती घराण्याचे नेते या बैठकीला उपस्थित असतील, पण इथं केवळ आता छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित असल्याचं कळत आहे. उदयनराजे भोसले हे पुण्यामध्ये आहेत, ते काय या बैठकीला येणार नाही आहेत. बोलूयात आमचे मुंबईचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत. प्रफुल्ल, या बैठकीचा नेमका उद्देश काय? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात पुढे आंदोलनाची दिशा काय ठरवावी या संदर्भात ही बैठक होती आहे. राज्यातल्या अनेक मराठा संघटनांचे जे समन्वयक आहेत ते समन्वयक जे आहेत ते या मोर्चासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. या बैठकीला छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती हे या ठिकाणी उपस्थित राहणार होते, पण उदयनराजे हे या बैठकीला येऊ शकले नाहीत. त्यामुळे संभाजीराजे यांच्या उपस्थितीत ही बैठक होते. या बैठकीमध्ये आगामी काळात मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यभर काय भूमिका घ्यावी या संदर्भात आज दिवसभर चर्चा होणार आहे. मराठा संघटनेचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते आपले मत जे आहे या बैठकीत मांडणार आहेत आणि त्यानंतर या बैठकीमध्ये नंतर छत्रपती संभाजी राजे हे जे आहेत ते पूर्णपणे या सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी क्रांती मोर्चाचे जे अनेक समन्वयक आहेत ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. यामध्ये विनायक मेटे असतील, त्याचबरोबर पाटील असतील, केरे पाटील असतील, यासारखे अनेक जे समन्वयक आहेत या बैठकीला मात्र गैरहजर राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. विशाल, धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. या बैठकीला उदयनराजे भोसले उपस्थित नाही आहेत, पण छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित आहेत. या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे सगळ्या प्रतिनिधींकडून मांडले जातील आणि त्यानंतर संभाजीराजे भोसले हे या बैठकीत उपस्थित असणाऱ्या मराठा संघटनाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पुढली नेमकी काय दिशा असावी याबद्दलचं मार्गदर्शन करणार आहेत. आणि आता न्यूज 18 लोकमतची मोहीम, आता गण की बात याबद्दल. न्यूज 18 लोकमत आज गण की बात नावाची मोहीम राबवत आहे. ज्या महिलांवर सातत्यानं हल्ले होतात त्या महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी देता येईल का, असा प्रश्न डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना केला, गृहमंत्र्यांना केला. अशा हल्ल्यांचा सखोल तपास व्हावा, खरंच त्या महिलेला शस्त्राची गरज आहे का यावर विचार व्हावा, असं नीलमताई म्हणाल्या. गृहमंत्र्यांनी मंगळवारी एक बैठक बोलावली होती, त्यात नीलमताईंनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि महिलांवरील अत्याचारात दिवसागणिक वाढ होते ही बाब चिंताजनक असली तरी खरी आहे. मग यावर उपाय काय? महिलांना शस्त्र देणं हा उपाय होऊ शकतो, निदान त्यामुळे तरी समाजातील नराधमांना जरब बसेल का, की त्याचा गैरवापरच अधिक होईल? या सर्व प्रश्नांवर आज आपण दिवसभर वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, बोलणार आहोत. तर महिलांना पिस्तूल जर दिलं स्वसंरक्षणासाठी तर याचा समाजावरती नेमका काय परिणाम होईल? त्याचबरोबर अशा देखील प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त झाल्या की महिलांना पहिले कायद्याच्या दृष्टीने सक्षम करा, त्यांना बंदूक देण्याची वेळ येणार नाही, किंवा मुळातच कल्याणकारी राज्यामध्ये महिलांची सुरक्षा हा प्राथमिक मुद्दा आहे, त्यामुळे महिलांच्या हातात बंदूक न देता त्यांना कायद्याबद्दल संज्ञान करा, असं देखील म्हटलं गेलं. महिलांच्या हाती खरंच शस्त्र देण्याची वेळ आली आहे का? काय वाटतं नाशिकमधील महिलांना हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. महिला तुमच्या संपर्कात येतात, काय वाटतंय तुम्हाला की काय असावं आज नेमकं महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन? महिलांवरती अत्याचार समाजामध्ये वाढतातच आहेत आणि महिलांच्या अत्याचाराला कुठेतरी दम बसावं याकरी कायदे पण आहेत सुरक्षित.
पण एवढंच आहे की सर्व महिलांपर्यंत त्या कायद्याची अजून पूर्णपणे बजावणी झालेली नाही आहे किंवा कायद्याचं त्यांना ज्ञान नाही आहे. तर माझं असं वैयक्तिक मत आहे का सर, जो महिलांविषयी स्पेसिफिक कायदे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहेत. खरं तर क्षेत्र अनेक आहेत, पण तरीही तू वकिलीचं क्षेत्र निवडलंस. लॉज जे आहे ते डिले ऑफ जस्टिस नाही व्हायला पाहिजे. आणि दुसरे जे आहे ॲज अ लॉयर जे मी आहे, माझं काम ते आहे की सगळ्यांना सर्वपेक्षा अवेअरनेस व्हायला पाहिजे. ज्या राम मोहन राय यांनी आणला की वुमन्स प्रोटेक्ट ऍक्ट, ज्या कायद्याच्या अंतर्गत इन्शुरन्समधनं सगळ्यात मोठी सुरक्षितता महिलांना मिळाली, आणि आज तुम्ही त्याच क्षेत्रात काम करताय. काय सांगाल, महिलांसाठी कसा दृष्टिकोन आहे? ॲक्च्युली महिलांसाठी म्हणायला गेलं तर आपल्या भारताचं नाव जर म्हटलं गेलं तर आपल्या देशाला सुद्धा भारत माता म्हणून संबोधलं जातं. पण खरोखर भारत माता संबोधलं जातं तर खरोखर लेडीजचा इतका रिस्पेक्ट केला जातो का जेव्हा आपण वेगवेगळ्या कारणानिमित्तानं बाहेर पडतो आहे आणि खरोखर महिला सुरक्षित आहे का, याच्यावर आजही खूप मोठा यक्ष प्रश्न आहे. जसं मॅडमने सांगितलं ॲडव्होकेट की त्यांनी सांगितलं की भरपूर कायदे आहेत परंतु महिलांपर्यंत पोहोचत नाही आहे. त्याचा पण अवेअरनेस जागरूक करायची पण गरज आहे. महिलांना सुद्धा वेपन म्हणजे शस्त्र मिळावं आणि त्याचा त्यांना वापर करण्याचा अधिकार मिळावा. काय सांगाल? नक्कीच हे आज गरजेचं झालं आहे असं मला वाटतं. ज्यावेळेस समोरून हल्ला होतो त्यावेळेस त्या महिलेला म्हणजे ती हे असते की तिला काय त्यावर रिॲक्ट करावं. आणि बट नॅचरल एकटी जेव्हा महिला असते आणि 4 पुरुष येऊन तिच्यावर हल्ला करणार, त्यावेळेस का नाही तिने आपल्याजवळ काही हत्यार बाळगावं. तुम्ही खरं तर एक सरकारी अधिकारी, महिला बाल विकास या विषयात अत्यंत ताकदीनं काम करतात. कशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येतात? सर, खूप वाईट प्रकारचे अनुभव येत आहे. आपल्या समाजामध्ये खरोखर स्त्री सुरक्षित नाही आहे. आणि आता आपण म्हणतो आहे की शस्त्र द्यायला हवे. निश्चित शस्त्र द्यायला हवे, पण शस्त्राचे काही उपयोग आहे, दुरुपयोग पण आहे. पण मी तर असं म्हणेल की आपली जी मुलगी आहे तिला आपण शस्त्र तर देणार आहोत, पण पहिले तिला स्वसंरक्षण कसं करावं याचे धडे दिले पाहिजे. आता आजकाल मुली सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येत आहे, तर माझं असं म्हणणं आहे की मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे आहे, जुडो आहे, याची प्रॅक्टिस करायला हवी. कुटुंब सांभाळणं हे जितकं सोपं वाटतं सगळ्यांना, ते खरोखर तितकं सोपं आहे? अजिबात नाही. कुटुंब जे लोकांना वाटतं की हाऊसवाईफ आहे ती खरंच खूप इझी जॉब आहे, असं नाही. आणि मला असं म्हणायचं आहे की पहिले हे घरापासून सुरू करा. जे तुम्हाला प्रोटेक्शन हवं आहे, तुम्ही फक्त लोकांवर बोलत राहता, हे करतात ते करतात, अटॅक करतात, पण तुम्ही घरी शिकवलं आहे का आपल्या मुलांना, आपल्या पुरुषांना जे घरात आहे, मुलींना तर आपण शिकवतोच आहे. तेच पहिले स्वतःला शिकवायला सुरू करा, नंतर मग अवेअरनेस बाहेर करून जाऊन करा. तर सर्वात मूलभूत पाया आपण त्यांचा पक्का केला पाहिजे की त्यांना सर्वात आधी आत्मनिर्भर बनवलं पाहिजे. त्यांना त्याच्या स्वतःच्या संरक्षणाची जाणीव करून दिली पाहिजे की लहानपणापासून त्यांना हे शिकवलं गेलं पाहिजे. आणि मी तर म्हणते शाळेमध्ये सुद्धा सेल्फ डिफेन्स हा कंपल्सरी एक सब्जेक्ट झाला पाहिजे की ज्याच्यामध्ये समोरून संकट आलं तर तुम्ही त्याला कसा सामना कराल. अशा प्रकारे मानसिकता बदलली पाहिजे तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की मी लहान मुलांबरोबर काम करते, मी बालन्याय मंडळ सदस्य म्हणून काम करते आहे. तर त्यात जेव्हा बघते की आपण सगळं बघतो की मुलींना हे शिकवा, मुलींना ते शिकवा, पण शालेय अवस्थेत असतानापासून जे कायदे आहेत त्या कायद्यांची भीती आपण आत्ता दाखवतोय मुलांना जेव्हा ते घटना घडल्यावरती. पण ती जर स्कूल टाईमपासून जर तुम्ही ते कायदे शिकवायला सुरुवात केली किंवा त्या कायद्यांची दहशत जरी दाखवली की काय गांभीर्य आहे की मी आता हे केल्यानंतर मला असं होऊ शकतं, हे माहितीच नाही आहे खूप लोकांना. खरोखर स्वसंरक्षणाचे धडे घरातनं मिळाले पाहिजे. खरोखर महिलांनी सुद्धा आता वेपन वापरायची, वेपन राखायची वेळ आली आहे. मला असं वाटतं की ऑब्व्हियसली घरून शिकवलंच पाहिजे की पण मला असं वाटतं सेल्फ डिफेन्स हे आहे ना ते वेपनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. बिकॉज वेपनचं मिसयूज पण होऊ शकतं. म्हणजे ते अरब कंट्रीमध्ये जो शर्यत जो कायदा आहे तो शर्यत कायदा अंमलात आणला पाहिजे. आणि महिलांच्या हाती म्हणजे जी काही बलात्कार होत आहेत तर महिलांना एकत्र येऊन त्याचं लिंग कापलं पाहिजे. आजही महिला चूल आणि मूल याच्या बाहेर बऱ्याच महिला आपल्याला दिसत नाहीत. त्यांना कायदा माहिती नाही, स्वतःचा हक्क त्यांना माहिती नाहीत. आणि अशा केसमध्ये मी नक्कीच सांगेल की ज्या महिलांच्या केसेस पोलीस ठाण्यात आहेत, ज्यांच्यावरती अत्याचार होतोय, कुटुंबात अत्याचार होतोय, समाजात अत्याचार होतोय, अशा महिलांसाठी निश्चितच वेपन्स दिले पाहिजेत. ती महिला असं रस्त्याने चालताना जो त्रास होतो त्यासाठी ठीक आहे, शस्त्र बाळगायलाच पाहिजे आणि शस्त्राची परमिशन द्यायलाच हवे. पण आपण जिथे राहतो, आपल्या आजूबाजूचे लोक, आपल्या परिचित लोक आपल्याला जे बघतात येताना जाताना, खरं तर मी बघितलं आहे जेवढ्या केसेस त्या परिचितांमध्येच जास्त करून घडतात. त्याच्यामुळे कारण काय असतं त्याचं? कारण ते आपल्यावर पाळत ठेवतात, लक्ष ठेवतात, ते बघतात की हे काही करू शकत नाही,
आपल्याला काही नुकसान करू शकत नाही, आपल्याबद्दल माहिती ठेवतात. तर त्यामुळे मला तर वाटतं की द्यायलाच हवं. व्यवसाय सुद्धा मोठा सांभाळताय, तरीही तुम्हाला वाटतंय की महिलांना सुरक्षिततेसाठी वेपन असलंच पाहिजे? प्रश्नच नाही आहे. मुलींना हे केलंच पाहिजे, कारण सेल्फ डिफेन्स काय करणार आता, ही काय पाळी आलेली आहे आपल्या ह्याच्यावर. पण मला असं वाटतं की मुलींना एकतर शिकवलं तर पाहिजेलच आहे स्वतःचं ह्याच्यावर उभं राहणं, किंवा स्वतः कसं तिने फेस केलं पाहिजे, काय सिच्युएशन आली. तर मी ॲग्री करते की ह्यासाठी तुम्हाला दिलंच पाहिजे त्यांना एक हे. खरं तर महिला अत्याचाराचे प्रश्न, महिला अत्याचाराच्या समस्या या खरं तर या समाजाला लागलेली एक कीड आहे, असं स्पष्ट आणि बोलकं मत या समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, आणखीन स्वतःची ओळख स्वतःच तयार करणाऱ्या नाशिकच्या या सगळ्या रणरागिणींनी दिली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. महिलांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत, टोकाच्या प्रतिक्रिया आहेत, काहींनी संयमी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, काहींनी कायद्याबद्दल महिलांना संज्ञान केलं पाहिजे, स्वसंरक्षणासाठी काही कराटे, जुडो कराटे असतील त्याबद्दलचे धडे घेतले पाहिजे, घरातनं संवाद झाला पाहिजे, वेगवेगळी मतं मांडली आहेत. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील महिलांना देखील अत्याचाराला सामोरं जावं लागतं आणि या महिलांनी नीलमताई यांच्या वक्तव्यावर बोलताना सांगितलं की शस्त्र नको पण कायदे कडक करा, महिला आणि मुलींना कराटेसारख्या खेळांचं प्रशिक्षण द्या, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. या महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. बंदुकीने हे प्रश्न मिटणार आहेत का? नाही ना, बंदुकीने हे विषय मिटू शकत नाही आहे. त्याच्यासाठी दुसरा पर्याय त्यांनी काढला पाहिजे. आणि कसं आहे, त्यांनी आहे ना म्हणजे बंदूक देऊनच अत्याचार थांबत नाही, तर याच्यासाठी जो आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. आणि ती कारवाई निलंबित न जास्त वेळ न लावता आहे ना त्यांनी ती केली पाहिजे. कशा पद्धतीने सगळे अत्याचार होत असतात आणि हे अत्याचार थांबण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? पोलीस स्टेशनला महिला पोलीस फार संरक्षण दिलं पाहिजे. महिलांना पोलीस स्टेशनला जास्त संरक्षण भेटत नाही, पोलीस दुर्लक्ष करतात ग्रामीण भागातल्या महिलांकडं. त्याच्यासाठी महिलाच पोलीस स्टेशनला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये अत्याचार ज्यावेळेस होतात तर ते थांबण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, तुमचं मत काय? घरच्यांचं पण लक्ष पाहिजे ना त्यांच्यावरती, की बाहेर पोरी जातात, तिकडे तिकडे कॉलेजवर जातात, मग ते पोरं त्यांची छेडछाडी करतात का काय करतात, किंवा बाहेर कुठं काय कोण माणसं वगैरेंच्या मागणं, ते घरातल्यांचं पण पाहिजे आणि बाहेरच्यांचं पण थोडंसं लक्ष पाहिजे. कितपत ह्या सगळ्या महिला जबाबदार असतात आणि दोन्ही बाजू जर विचारात घेतलं तर महिला सुद्धा जबाबदार असतात आणि पुरुष सुद्धा या सगळ्या गोष्टीला जबाबदार असतात. तुमचं नेमकं मत काय? हे तुम्ही बोलताय ना खरोखरच वंदनीय आहे, कारण शासनाकडून पण महिलांसाठी पुरेसे अजून पण म्हणजे ज्या उपाययोजना पाहिजेत त्या होत नाही आहेत. प्रत्येक शाळेमध्ये म्हणा किंवा जिथं जिथं मुलींचे शिक्षण चालू आहे तिथे त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी कराटे शिक्षण दिलं पाहिजे. तुझा नेमका काय अनुभव आहे? कॉलेज लेवलला नेमकं काय केलं पाहिजे? कॉलेज लेवलला म्हणायचं गेलं तर बऱ्याचशा मुली इतक्या ज्या कॉलेजला जातात, काही काहींच्या घरच्यांची अशी कंडिशन असते की आपण म्हणतो की कॉलेजला जायचं आहे आम्हाला, पण ह्या जे अत्याचार होतात त्याच्यामुळे घरचे लोक पण घाबरतात की मुलींना कॉलेजला पाठवायचं कसं, जर उद्या काही झालं तर. त्याच्यामुळे 100% मधले जवळजवळ 70% लोक मुलीला आपल्या कॉलेजला पाठवायला घाबरतात. मग ही जर थोडीशी कॉलेजवाल्यांनी पण थोडीशी जर जबाबदारी घेतली. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे, जुन्नर. आता गन की बात या आमच्या विशेष मोहिमेमध्ये अधिक प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता गन की बात या विशेष न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेमध्ये आता आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहे अभिनेत्री हेमांगी कवी. आपण तिच्याकडे जाऊयात. हेमांगी, नीलमताईंनी काल गृहमंत्र्यांच्या बैठकीमध्ये काय मत मांडलं हे तुला कळालंच असेल. याकडे तू कसं बघते? कारण तुझ्या भूमिकेच्या माध्यमातून, म्हणजे आम्ही ती फुलराणीमध्ये तुला बघितलेलं अगदी खमक्या आवाजात की तुला शिकवीन चांगलाच धडा. अर्थात त्या संवादातला तिथला संदर्भ वेगळा असेल, पण आता खरंच महिलांच्या अत्याचाराची परिसीमा झाली आहे. आता हे सांगण्याकरता आता शस्त्र घेण्याची वेळ आली आहे का? मला वाटतं कायदा हे सर्वात मोठं शस्त्र आहे आणि त्याचा वापर योग्य पद्धतीने व्हावा. लोकांनी याविषयी म्हणजे जास्त करून बायकांनी याविषयी बोलायला हवं. बायका बोलत नाहीत, लाजतात, बोचतात, घाबरतात समाजाला की अरे असं होईल तसं होईल, आणि याचाच फायदा मला वाटतं दुसरा जेंडर घेतो. तो ह्या सगळ्या आपल्या विचारांना धार दिली तर ते एक शस्त्र होऊ शकतं. शस्त्र ऍक्च्युअल वेपन हातात बाळगून आपण गुन्हेगारीकडे जातोय असं मला वाटतं, आणि त्याच्यामध्ये नाहक इनोसंट लोकांचा पण बळी जाऊ शकतो. तर तसं होता कामा नये. कायदा तेवढाच फास्ट ट्रॅकवर झाला पाहिजे. जर प्रूव्ह झाला हा बलात्कार आहे, त्यानंतर जो काही विलंब होतो, वेळ लागतो,
लोक विसरून जातात किंवा काय, हे बळ मिळतं समोरच्याला, असं काही जे होतं ते फास्ट ट्रॅकवर पहिलं व्हायला पाहिजे. आणि दुसरं बोलायला हवं, ह्याच्याबद्दल सतत सगळ्या स्तरातल्या लोकांनी बोलायला पाहिजे. बरं हेमांगी, बोलत नाही नीलमताईंनी जी सूचना केली होती ती काही अपवादात्मक केसेसमध्ये केली होती. म्हणजे एखादी बलात्कार पीडित महिला असेल जी कोर्टामध्ये खरं तर केसेससाठी जाते, पण तिला समोरच्या व्यक्तीच्या काही लोकांकडे धमक्या मिळतात, अशा वेळी पोलीस संरक्षण वेळीच तिला मिळेल असं नसतं. अशा वेळी त्या केसेसमध्ये महिलांना आपण शस्त्र द्यायला हवीत किंवा त्याबद्दलचे परवाने द्यायला हवेत. त्याने फक्त त्या केस पुरतं फक्त ते सॉल्व्ह होईल, पण पुढे काय, त्याच्यावर वचक नाही बसणार. त्या पुरतं फक्त ते सॉल्व्ह होऊन जाईल, तो राग येईल, तो सगळं होऊन जाईल, पण पुढे काय, कायमस्वरूपी हा उपाय असू शकत नाही. बरं, मग कायमस्वरूपी असे कोणते उपाय असू शकतात, 1, 2, 3 जे तुला सुचवायचे वाटतात? एक तर मुळात ह्याच्यावर उघडपणे बोलायला हवं. ह्याच्यावर संस्कार म्हणजे फक्त शुभम करोती आणि पाया पडणे म्हणजे संस्कार नाही. मुलांवर जे आपण करतो ते ट्रीट युअर वुमन राईटली हे सांगतच नाही आपण बायकाच किती विषयात आपण बोलतो की अरे तू मुलगी आहेस असं अननोइंगली बोलून जातो. आणि ह्याचाच थोडा ना तो काहीतरी मोठा पगडा त्या मुलांवर पडत जातो की ही इन्फिरियर आहे. हे कुठेतरी संपलं पाहिजे आणि ह्याचं शिक्षण, सेक्स एज्युकेशन हे दिलंच पाहिजे. सेक्स बद्दल किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल उघडपणे सर्वात मोठं म्हणजे बोललं पाहिजे. आपण बोलत नाही. तुमच्यावर अन्याय होत असेल, कोणी साधा हात जरी लावला तरी त्याच्यावर रिॲक्ट व्हा. हे रिॲक्ट होत नाहीत. मुली घाबरतात, बुजतात. तर ही स्ट्रेंथ मला वाटतं दिली पाहिजे. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरा, कायदा हा किती कडक करायचा त्यापेक्षा तो जर प्रूव्ह झाला बलात्कार, तो फास्ट ट्रॅक मध्ये त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, जेणेकरून ती वचक बसेल अशा लोकांवर. ह्या 3 गोष्टी. पण जर एखादी महिला रात्री उशिरा घरी परतते आणि काही 7 ते 8 पुरुषांच्या टोळक्याने तिला वेढा घातला, ठीक आहे, तिच्या पाकिटात तो तिच्या संरक्षणासाठी असणारा एक स्प्रे आहे तिखट मिरचीचा तिथपर्यंत, पण जर ती घटना घडून गेली आणि त्यावेळी जर तिच्या पर्समध्ये पिस्तूल असती तर ती घटना ती टाळू शकली असती त्यांना धाक दाखवून, असं नाही वाटत? ती पण ह्याचा कंट्रोल कसा ठेवायचा? तेच शस्त्र जर तिच्यावर त्यांनी वापरलं तर, तेच जर 7-8 लोक असं करू शकतात तर तिच्या हातातून ती बंदूक घेऊन तिलाच मारलं तर, तेच वेपन जर तिच्या विरोधात वापरलं तर ते किती घातक होऊ शकतं. तर मला वाटतं हे याचा नाही, मुळात त्या मुलांना 7-8च्या मुलांना ही आयडिया येतेच कुठून की ही एकटी मुलगी आहे तर हिचा आपण गैरफायदा घेतला पाहिजे. ही आयडियाच मुळात मोडली पाहिजे. आणि त्या 7-8 लोकांपैकी एकही मुलगा असा नसतो की जो म्हणेल की अरे जाने दो, बेचारी बच्ची आहे. म्हणजे कुठेतरी आपण मोठ्या समस्या वेगळीकडे आहे. गँगरेप मध्ये एक माणूस रेप करतो, आय कॅन अंडरस्टँड, पण गँगरेप मध्ये कोणीच अडवत नाही, सगळे सेम गुन्हा करतात. म्हणजे कुठेतरी वेगळीकडे प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. धन्यवाद हेमांगी, फार मोकळेपणाने आणि स्पष्टपणे तू तुझी मतं या सगळ्या विषयाला घेऊन मांडलेली आहेत. धन्यवाद तुझे. आपण वेगवेगळ्या बाजू या सगळ्या विषयाला घेऊन तपासण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातनं हेमांगीने देखील आपले काही मुद्दे मांडलेले आहेत. पुढे बघूयात की पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी नागरिकांना बंदूक परवाना देण्याचा निर्णय घेतलाय. पाहूयात त्याबद्दल ते काय म्हणालेत. कमीत कमी जे रात्री पेट्रोलिंग करतात तर त्या टीममध्ये एक माणूस जर रायफल घेऊन फिरला तर त्यांचं हिम्मत वाढतो. पेट्रोलिंग करण्याचा जोश असतो, हिम्मत वाढतो. त्यांना वाटतात की कोणी गैरप्रकारचे लोक आले तर त्यांच्या जे इल्लीगल आर्म्सवाले लोक आले तर त्यांचा मुकाबला करू शकतात. तर न्यूज 18 लोकमतची आता गन की बात ही विशेष मोहीम आणि त्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया अशाच पद्धतीने आपण पुढल्या बुलेटिनमधून जाणून घेत राहणार आहोत. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.